पा मॅन ऑफ द मॅचचं वितरण जे केलं जाते चला आता सणसवाडी संघ चला आता सणसवाडी संघ पा क्षेत्ररक्षण सजवले गेले आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत सामन्याला आपण सुरुवात करून घेऊयात संघमालक मान्य श्री मंदार शेठ पाचुंदकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिले जाते उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण धन्यवाद बेस्ट ऑफ लक घेऊन जाईन परत एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लवकर सामना चालू करायचा आहे नमस्कार उपस्थित सर्व क्रीडकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन आपण पाहतोय पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे चषक चला आता वेळ वाचवायचा दोन्ही संघांना आता एकच विनंती असेल वेळेचं थोडं अनन्यसाधारण महत्त्व असेल सहकार्याची थोडी भावना दाखवायची केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तुझी साधू ओळखावं देव तेच मानावा हा चेंडू वेगेट गेलाय ब्रँडेड फटकामध्ये आतमध्ये खेळला जातोय चेंडू जाईल सरळ अगदी सीमारेषा फरार होईल 4 धावा येतील लोणीकर जर हा सामना जर जिंकला तर काय बक्षीस पारितोषिक आले अनिकेत भैया गव्हाणेकून यावेळेस पहा सुंदरपतीचा चेंडू मधुरेच्या आतमध्ये खेळलाय स्वतः संघाचा संघनायक चेंडूवरती येईल कोणी पण जर चालू असलेल्या सामन्यामध्ये म्हणजे फलंदाजी करणारा संघ पारितोषिक काय आले साहेब कळवा मला व्यवस्थित कोणी जरी 50 जर केली तर कुणाकडून 5001 रुपये कोणाकडून नाव सांगा सर अनिकेत भैया गव्हाणे अभि बापू गव्हाणे यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक असेल अशी बक्षिसांची सरबत्ती जी मैदानाच्या आतमध्ये लावली जाते यावेळेस अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय बंटी दरेकरची धडपड संघनायकाची धडपड 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय खऱ्या अर्थाने आज सकाळ धरून गेले 5 दिवस छायाचित्र टिपवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून केले जाते सौरभ गायकवाड आमचे समाधान गायकवाड असतील संदीप सिनेलकर असतील आमचे शुभम गावडे असतील आमचे सर लक्ष्मण मांढरे सर असतील ते सगळ्यांचंच मी कौतुक करेल घेऊन जाईन परत एकदा मैदानाच्या आतमध्ये हात चोरी पाहूया सुंदरपतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय 1 धाव होईल एका धावेने धावफलकामध्ये बदल होईल आणि एका धावेचे रूपांतर 9 धावांमध्ये होईल 9 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आपटका देखील सुंदर पद्धतीने खेळण्याचा जो प्रयत्न केला जातोय 5 धाव्यांसाठी जी धाव असते जी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते सुंदर पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आहे अप्रतिम नियोजन आपण पाहतोय समंजने चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय एका धावेने जर धावफलक जर तुम्ही जर पाहिलं तर अगदी 11 धावा ज्या धावफलकावर नोंदवल्या गेल्यात यावेळेस फटका जोरदार खेळलाय क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय काय होतंय जल टिपला जातोय फलंदाज बाद होतोय पहिला झटका पहिला करंडक पहिली अवधा मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळते Avi in the mix, the mix, the mix.
गुलाबासोबत काटा पण असतो आणि लावालावी करणारा कधी एका बापाचा नसतो. पहिले षटक संपले. 11 धावा धावफलकावरती आहेत. केवळ एक फलंदाज बाद आहे. म्हणजे बस सुरुवात काही झाली गेली. सामन्याचा आनंद घेत असताना आमचे मित्रवार देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण की हा सामना देखील सणसवाडीसाठी ट्रू ऑर डाय असेल. जिंका किंवा घरी जा अशा परिस्थितीचा असेल. आयुष्य जगत असताना कुणावरती अवलंबून राहण्याची वेळ नाही आली पाहिजे. त्यासाठी संघर्ष तितका मोठा करा तुम्ही. मी नेहमी सांगत असतो तुमचा जितका मोठा संघर्ष असेल तितकं मोठं यश तुमच्या पदरात पडेल. आप सोच सकते आप कर सकते तो जरूर आप कर सकते. आप सोच सकते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. क्रिकेट आहे याचं भविष्य सांगू शकत नाही. शोध कुणी लावलाय? इंग्लंडने लावलाय. वेळ कुणाला लावलाय? भारतीयांना लावलंय. हा एक क्रिकेट असेल. क्रिकेटचा शोध इंग्लंडने ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मित्रांनो टाइमपास म्हणून लोक क्रिकेट खेळत होते. तो खेळ भारतात आला गेला. 1983 नंतर लोकप्रिय खेळ झाला. यावेळेस फटका जोरदार खेळला जातोय. जेल 1-2 सुटला गेलाय. जेल घेण्यासाठी प्रयत्न खूप सारा मोठा केला होता. याच्यासाठी केला होता अट्टाचा की शेवटचा दिवस गोड व्हावा. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धेचा आज 5वा दिवस संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडला जाईल. खराब चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडला जाईल. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धाबलगुड द्यायला गेलेत. एक फलंदाज बाद आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आयुष्यामध्ये माणूस कधी हारतो? कुठं हारतो? माणूस पहिल्यांदा मित्रांनो मनामध्ये हारतो, त्यानंतर तो मैदानात हारतो. जिंकण्याच्या उद्देशाने जर तुम्ही तर मैदानाच्या आतमध्ये जर उतरले तर हारण्याचा प्रश्न राहत नाही. संघर्ष मोठं पाहिजे. स्वप्न ठरवली नाही त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मग स्वप्न कशी असू द्या. वेडीवाकडे वळला आली म्हणून रस्ता बदलू नका. हा चेंडू पाहूया कशा पद्धतीने टाकला जाईल. यावेळेस ब्लॉकलपती चेंडू पत्राच्या आतमध्ये टाकला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईन चपळाई किती अप्रतिम असेल. शिखरावरती जाण्यासाठी कुणीतरी वाट शोधावी लागते. चांगल्या यशासाठी सुद्धा थोडी वाट पाहावीच लागते. यश अचानक मुळीच येत नाही, पण यशाची वाट पाहावी लागते. सणसवाडी संघ जर पाहिला तर हा संघ देखील एक तुल्यबळ संघ आहे. लोणीकर संघ देखील तुल्यबळ संघ आहे. यावेळेस फटका सुंदर खेळला गेलाय. पाठलाग सुंदर आहे. बंटी दरेकर महामंदिराच्या आतमध्ये किती सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतोय. बंटी दरेकर वादळ तुम्हाला माहिती असेल. 17 धावा धावफलक करते मित्रांनो. कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता चेंडू मारायचा हे जर आपल्याला समजलं तर आयुष्याच्या रंगमंचावर दीर्घकाळ फलंदाजी करता येते मित्रांनो. सुंदर चेंडू मधऱ्याच्या आतमध्ये टाकला जातोय. सुंदर चेंडूची नोंद मधऱ्याच्या आतमध्ये होते. एका चांगल्या चेंडूची नोंद जी मधऱ्याच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्या दुसऱ्याला सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस देखील कोणी करीत नाही. धाडस काय असतं? धाडस खूप महत्वाचे. 3 अक्षरी शब्द आहे. नीट वाचा, अर्थ समजून घ्या. समंजसपणे मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. बंटी दरेकर चेंडूवरती डायरेक्ट एस्ट्या उद्ध्वस्त करायच्या होत्या आणि जर डायरेक्ट एस्ट्या जर उद्ध्वस्त झाल्या असत्या तर फलंदाजाला घरचा रस्ता पकडावा लागला असता. जिंका किंवा हारा. मी नेहमी सांगत असतो कठीण काळात स्वतःला सतत सांगत चाला शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी देखील अजून जिंकलेलो नाही. कलामच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. लहरों से डोकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले कभी हार नहीं होती. कोशिश करत राहा, संघर्ष करत राहा.
मित्रांनो धावपलकावरती 18 धावा आहेत. 2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि धावपलकावरती 18 धावा आहेत आणि एक फलंदाज बाद असेल. मित्रांनो हारणारे नेहमी हारत नाही, जिंकणारे नेहमी जिंकत नाही. आचून देखील सुरेख टाकला गेलाय. 5 सरसवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फलंदाजी करताना सारी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. लोणीकर संघ देखील एक बलाढ्य धाव संख्या करण्यामागे पाठलाग करते. एक बलाढ्य धाव संख्या करायची, एक चांगली धाव संख्या करायची, भक्कम धाव संख्या करायची आणि मग आम्हाला संघर्ष करायचा आहे. यावेळेस देखील सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. हारणारे नेहमी हारत नाही, जिंकणारे नेहमी जिंकत नाही. हारणारे कधी कधी असे उडतात की पुन्हा जमिनीने उडत नाही आणि जिंकणारे कधी कधी असे आपडतात की पुढे उडायचे स्वप्न देखील पाहत नाही. वेळ बदलते, माणसं बदलतात, आयुष्य कोणासाठी थांबत नाही. बदल हेच आयुष्य आहे हे बऱ्याच जणांना कळत नाही. बदल, परिवर्तन हे आयुष्यामध्ये असायलाच हवं. जगाबरोबर चालायचं असेल तर तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. जगाबरोबर चालायचं तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जगाबरोबर चालायचं असेल तर तुम्हाला हौसे, नवसे आणि कौसे लोकांचा सामना करावा लागेल. धावा मी सांगेल तुम्हाला 19 धावा धावपलकावरती आहे. यावेळेस बिग हिट केलाय, मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि चेंडू जाईल सरळ छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. एक मोठा फटका खेळला, 25 धावा धावपलकावरती आल्या गेल्यात. हे तिसरे षटक म्हणजे मैदानाच्या आतमध्ये पडते मित्रांनो. ओ सुंदर सुंदर अप्रतिम. आनंदाचा रंग, आनंदाचा रंग. नाता बरे, नाता माझा सखा पांडुरंग. जिकडे तिकडे तो इकडे आनंदाचं वातावरण असेल. सामना मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चाललाय. दुपारच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील. आज चेंडू बेगीट केलाय, मोठा बंटी दरेकर चित्त्याचे चपळायला धावतोय. काय होईल या दरम्यान पाहूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 रन्स. धावपलकावरती घेऊन जाईन तुम्हाला मित्रांनो. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती 29 धावा आहेत, एक फलंदाज बाद आहे. म्हणजे अजूनही 4 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. कबुतराला मित्रांनो गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तात असावं लागतं, कारण की आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. पहा, आकाशाची ओढ घ्यायची असेल, उंच शिखरावरती पोहोचायचं असेल, ध्येयवाडे व्हायचं असेल, त्यासाठी जितका मोठा संघर्ष करसाल तितकं मोठं तुम्हाला यश मिळेल. हा चेंडू पहा संत गतीने खेळलाय. पहा म्हणजे फटका मोठा खेळायचा होता, एका दिशेला खेळायचा होता. चेंडूची सुरुवात पहा कशी होताना पाहायला मिळते. 30 धावा धावपलकावरती 4थं षटक चालू आहे, एक फलंदाज बाद आहे. आयुष्य जगत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला मेंदू जर तो आपल्या प्रगतीसाठी जर आपण वापरला तर दुसरा त्याचा वापर त्याच्या कामासाठी करत नाही. चेंडू बरेगेट केलाय, क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं होतं पण रोखलं गेलं. फेकी किती सुरेख केली, फेकी अप्रतिम केली. आपला मेंदू आपल्या कामासाठी वापरा. हुशार तर प्रत्येक जण आहे, फक्त आपल्या कमी पडतो तो आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाला बळकटी द्या, कारण की उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचं काय बांधता येईल कधी पण नेहमी स्थितीच्या पलीकडे एक उंच भरारी घेण्याची ताकद असावी. हा चेंडू देखील आपल्या फॉलोथ्रो मध्ये अडवला गेलाय.
शब्दाने शब्द वाढला तर काय होत आपल्या फलोत्रामध्ये चेंडू अडवला गेला तसं जर बारीक जर पाहायला गेलं तर शब्द शोधला तर अर्थ आहे वाढला तर कहर आहे सोसला तर सात्वन आहे झेलला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे शब्द अक्षय पण आहे आणि शब्द निशब्द पण आहे हळवी असतात मन जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसं जोडली जातात लागोपाठचे 2 चेंडू आपल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण केले आपल्या फलोत्रमध्ये क्षेत्ररक्षण केले रिव्हर्स स्वीप खेळायचा होता पण लागोपाठचा तिसरा चेंडू पाहताय कोणती धाव दिली की नाही धावफलकाला पूर्णपणे बेड्या ठोकल्या गेल्यात मित्रांनो 31 धावा आहेत चौथं षटक ज्या बजऱ्याच्या आतमध्ये पडतंय एकतीस धावा हो यावेळेस यश आलंय आणि चेंडू जाईल एक टपाका सरळ सीमारेषा बाहेर 4 रन्स Avi in the mix. डबल धावा जर पाहिल्या तर 35 धावा जर नोंदवल्या गेल्यात चला वेळ वाचवायचा आहे पहा आयुष्याचा पण काही नेम आहे तुम्ही झुरळ पाहिला असेल झुरळ घाबरतं उंदराला उंदीर घाबरतं मांजरीला मांजर घाबरतं कुत्र्याला कुत्रा घाबरतो माणसाला माणूस घाबरतो बायकोला आणि बायको घाबरते झुरळाला म्हणजे कसा नियम असेल बा 35 धावा धाबल करते 4 षटकांचा खेळ संपला गेलाय 24 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी चला बंटी दरेकर वेळ वाचवा चला सारी दुनिया कहती है हार मान लो लेकिन एक बार दिल कहता है फिर से कोशिश कर लो हार मानण्यासाठी ते कुणी झालेलं नाहीये वाईट चेंडू मध्ये आतमध्ये पडेल 36 धावा धाबल करतेत गोलंदाज हा चेंडू पाहूया वाईट चेंडू परत एकदा मधुरेच्या आतमध्ये पडला जाईल लागोपाठचे 2 चेंडू वाईट पडलेत सनसवाडी संघाचं काय टार्गेट असेल सनसवाडी संघाचं काय ध्येय असेल दोन्ही संघ स्वप्न उराशी घेऊन धावत आहेत स्वप्न उराशी घेऊन खेळत आहेत यावेळेस विकेट केलाय अफलातून फटका मधुरेच्या आतमधून खेळला गेलाय छत्रपतींचा छावा या दरम्यान मिळतील 6 धावा आपण वेळेबद्दल बोलत होतो 43 धावा धाबल करती आहेत यावेळी सुरेख चेंडू मधल्या आतमध्ये टाकला गेला बोला जर या दोघांपैकी जर कोणी जर अर्धशतक जर केलं 5001 रुपयाचं पारितोषिक अभि बापू गव्हाणे साहेब अनिकेत भैया गव्हाणे यांच्याकडून असेल यावेळेस पहा क्षेत्ररक्षक एस्टेर मागे कामकाज चला वेळ वाचवायचा आहे
यावेळेस बिग हिट केलाय. यावेळेस काय होईल? चेंडू जातोय आपलातून झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय पण झेल सुटलाय मित्रांनो. पण आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेत. एका धावेला लाख मोलाची किंमत का असते? मी का सांगत होतो लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मित्रांनो तलाव जेव्हा पाण्याने भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खातात आणि तोच तलाव पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खातात. संधी सगळ्यांना मिळत असते मित्रांनो. फक्त ते आपल्याला तितका वेळ वाट पाहावं लागतं. धाब्यांसाठी धावा धाव थेंबे थेंबे तळे साचे. मित्रांनो चला वेळ वाचवायचा. दोन्ही संघांचं कोणाचे नुकसान होता कामा नये. आपण आता 5व्या क्रमांकाचं षटक चाललंय. यावेळेस बिग हिट केलंय. स्वतः संघाचा संघनायक चेंडूवरती येतोय. एक धाव घेतोय. पहा एक धाव घेतली गेली. चेंडू फेकला गेलाय. एका धाव्याने धावपला कागदा 47 धाव्यांवरती जाऊन पोहोचेल. 47 धावा धावपल करता आले गेलेत. 47 धावा नोंदवले गेलेत. चला सनसवाडीच्या कर्णधाराला विनंती असेल की आता फलंदाजीसाठी तुम्हाला उशीर होईल मित्रांनो. वेळ वाचवा. चला चेंडू त्या मध्ये मध्ये चला वेळ वाचवायचा आहे. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. चला आता बंटी दरेकर वेळ वाचवायचा आहे. हरकुटे पाटील आता वेळ का वाचवायचा? कारण की संध्याकाळचं साम्राज्य पूर्ण पसरले गेले. सत्तेचाळीस धावा धावपल करते. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बिग हिट चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार. षटकार. थँक डीजे. धावपलकोरती घेऊन जाईल मी. 53 धावा झाल्यात. एक फलंदाज बादे. 6वं षटक चालू आहे. यानंतरचं अंतिम षटक असेल. वेळ वाचवा. हा चेंडू यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू जातोय बुलंद पॉवरफुल षटकार. जर या दोघांपैकी कोणाही जर अर्धशतक जर पूर्ण केलं 5,000 रुपयाचं पारितोषिक. ओ आपलातून फटकेबाजी. आपलातून फटकेबाजी. ब्रांडेड षटकार. थँक डीजे. डीजे थँक्स डीजे. धावपल धावा जातील सर. 65 धावा. 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 केल्यानंतर अभिबापू गव्हाणे, अनिकेत भैया गव्हाणे. एवढे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जेल टीमला जातोय. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल.
जर आयुष्य जगत असताना जर वाईट सवयी जर वेळेत बदलल्या नाही तर त्या सवयी आपला वेळ बदलतात. कोणत्याही गोष्टी तुम्ही निरागस कोणत्याही गोष्टीला वेळ देऊन बसू नका. पहा मंदिराच्या आतमध्ये पहा प्रेक्षक राजांचं मी कौतुक करेल, त्यांचं आभार मानेल, कारण संध्याकाळचे सत्र झाले असताना देखील आपण तुम्ही मैदानावरती उपस्थित आहात, खेळाडूंसाठी तुम्ही करताना सपोर्टेड आहात, तुमचं मी कौतुकच करेल. आजोबा सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 65 धावा धावबलकावरती. आयुष्य मित्रांनो सुंदर आहे, फक्त लक्षात एक गोष्ट ठेवा, घर जाळले तर विमा घेऊ शकतो, पण स्वप्न जाळले तर तुम्ही काय करू शकता. ढग बरसले तर छत्री घेऊ शकता, पण डोळ्यातून अश्रू बरसले तर तुम्ही काय करू शकता. यावेळेस फटका सुंदर खेळला गेलाय, चेंडू जातोय सरळ सीमारेषा फरार होतोय, 4 धावा येत आहेत. धाबलकोर धावाच अप्पा 69 धावा धाबलकोरती 6 षटक संपलीत. सामना चालू करून घ्या, वेळ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मित्र अनेक खेळीमेळीच्या मात्र वातावरणामध्ये अनेक मित्रांमध्ये सामने चालू आहेत. एक चांगला मित्र गोळ्या औषधांपेक्षा कमी नसतो, आणि मित्राचा गोतवळा औषधाच्या दुकानापेक्षा कमी नसतो. काय समजायचं ते समजून घ्या. चला वेळ वाचवा. अचूक सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. किती सुंदर थ्रो असेल, कुणी केलाय तो थ्रो. लाल कॅप परिधान केली, सीमारेषेच्या लगत असताना थ्रो केलाय. यावेळेस काय होईल, फलंदाज बाद होईल. चला नवीन फलंदाज. थँक डीजे. एखाद्या माणसाला तुम्ही अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. चला आता सरसवाडी संघ वेळ वाचवायचा आहे. चला सर सूचना करा, कारण की वेळ पहा, घड्याळामध्ये जाऊन पहा तुम्ही, कृपया विनंती असेल. कारण की आपण प्रत्येक जण समजूतदार आहोत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. 70 धावा धाबलकावरती आहेत. एका धावेसाठी पलायन केले गेले, 1 धाव येते. खऱ्या अर्थाने मान्य श्री नितीनजी सातव, सामाजिक कार्यकर्ते, आवळवाडी, हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मी पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. गोलंदाज परत एकदा अतिशय पहा, गोलंदाजीचा अनुभव तुम्ही पहा. धाबलक जाऊन पोहोचेल अगदी. एका धावेच्या साहाय्याने 73 धावा होतील ना सर, 73 धावा होतील. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, अर्थात अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बोला साहेब. जगन चव्हाण जो षटकार मारला, आता जर मारला तर 500 रुपयाचे पारितोषिक. कुणाकून साहेब? अभिषेक गव्हाणे यांच्याकडून. चौऱ्याहत्तर धावा धाबलकोरती अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. यावेळेस बिग हिट केलंय, चेंडू जातोय सरळ बुलंद पॉवरफुल षटकार, आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. चला आता क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला पटापट क्षेत्ररक्षण करणारा संघ, चला 81 करायच्यात.
भरत भालेराव कुठे असतील संपर्क करायचा आहे. चला आता क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे. चला चला फलंदाज चला चला पटापट. चला पटापट क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला मित्रांनो आपण पाहतोय पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक. चला विनंती केली जाते सणसवाडी संघ आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला HK फायटर्स लोणीकर संघ. चला आता क्षेत्ररक्षण मित्रांनो सजून घ्या. आज थोडा वेळ वाचवायचा आहे. सहकार्य करा. चला सर त्यांना सूचना करा. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. या देखील मी देखील थांबेल. तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा. शिरूर तालुक्यातील एक बुलंद आवाज. खऱ्या अर्थाने त्या आवाजानं सर्वांना वेळ लावले. अर्थात आमचे लक्ष्मण मांढरे सर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला म्हणतात बंटी, अर्थात बंटी दरेकर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पंकज साठे. ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आली गेली. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल पाहणं नक्कीच गरजेचं असेल. पहा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 स्पर्धेच्या 5व्या दिवसातील पाचव्या दिवसामधील हा शेवटचा सामना मैदानामध्ये HK फायटर्स लोणीकर विरुद्ध सणसवाडी फायटर्स सणसवाडी. प्रथम फलंदाजी करणारा लोणीकर संघाने 7 षटकांमध्ये 80 धावा धावपलिकेवरती बनवल्यात. 81 धावांचं टार्गेट असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये असेल बंटी दरेकर आणि पंकज साठे. गोलंदाजी मार्कवरती लाला प्रजापती लोणीकर संघाचा हा गोलंदाज असेल. धावपलिकेवरती 4 धावा असणार आहेत. एक नेटका आयोजन देखणी स्पर्धा मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू बघूयात. दरम्यान चेंडू पाहतोय आपण. सुरेख फटका खेळला गेलाय. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतात यावेळेस. मंगेश हा चेंडू पहा. यावेळेस सुरेख फटका खेळला गेलाय. डिपेक्स टकावर सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू येईल.
4 धावा. पंकज साठेच्या बॅटमधून निघालेला सलग दुसरा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. सामन्याला थोडीशी गती द्यायची पहा. खरं तर वेळेचं नक्कीच नियोजन आपल्याला करावं लागेल या शेवटच्या सामन्यामध्ये. हो हो हो, हलकीशी कड आणि पाहायचंय यावेळेस मात्र डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं फसलाय. दरम्यान पंकज साठे मात्र आपल्या जागेवरती सुरक्षितपणे गेले पहा. पहिल्या षटकानंतर धावपलिकावरती सनसवाडी संघाच्या तब्बल 12 धावा नोंदवल्या गेल्या. 3 चौकारानं या 12 धावा धावपलिकेवरती आलेल्या आपण पाहतोय. चला एच के पाटील संघाला विनंती असेल पहा, थोडंसं पटपट घ्या, सामन्याला गती द्या. कारण बरंच आपण पाहतो की सायकल सत्रामध्ये बॅड नाईट होऊ शकतं आणि त्यामुळे काहीशी अडचणी नक्कीच आपल्या समोर निर्माण होऊ शकतात. आपण पाहतो की या सकाळी सामन्या फेरीमधील आजचा शेवटचा अर्थात 5वा दिवस उत्तरार्धाकडे आपण सकाळी सामन्यातील मॅचकडे गेलेलो आहोत. उद्या सुपर 6च्या मॅच आपल्याला पाहायला भेटतील आणि नक्कीच त्या सामन्यांमधून आपल्याला आपल्या स्पर्धेचे नक्कीच फायनलिस्ट आपल्याला शोधणार आहोत आपण 31 तारखेला. अशा प्रकारचं एक नेटकं देखणं आयोजन. दुसऱ्या क्रमांकाच्या षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पहा पृथ्वीकंद दुसऱ्या क्रमांकाचे षटक टाकतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की अनेक मान्यवरांचं योगदान, अनेक मंडळींच्या मित्रांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा संपन्न होते. खरं तर ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचे सगळे खेळाडू असतील किंवा त्यांचे सगळे पाठीराखे संयोजक असतील पहा यावेळेस स्टेप आउट करून पुढे सरसावत येत खेळलाय एक पॉवरफुल खणखणीत षटकार. चला चेंडू आतमध्ये घ्या पहा. यावेळेस बंटी दरेकरच्या बॅटमधून निघालेला षटकार आपण पाहतोय. धावपलिकेवरती तब्बल 18 धावा नोंदवल्या गेल्यात. पृथ्वीकंद गोलंदाजी मार्कवरती असताना पाहतोय आपण बंटी दरेकरने खेळलेला षटकार पहा. यावेळेस पुढच्या चेंडूवरती पहा बंटी दरेकरला इथे थांबवून ठेवले. दरम्यान सुरेख चेंडू पृथ्वीचा निर्धाव चेंडू असेल पहा. 81 धावांचं टार्गेट आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं सनसवाडी फायटर संघाकडे जे काही फलंदाज मैदानामध्ये आहेत, परंतु एका बाजूने पाहतोय आपण एच के फायटर्स हा चेंडू पहा काहीसा धीम्या टाकला गेलेला चेंडू इष्टरक्षक कलेक्ट करू शकला नाही, त्यावरती घेतली गेलेली एक सिंगल आपण पाहतोय 22च्या रूपामध्ये मिळणार आहे ती सरसवाडी फायटर संघाला पहा. 19 धावा धावपलिकेवरती असतील. षटक दुसऱ्या मैदानामध्ये आपण पाहतोय. अनेक रोमहर्षक सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला आजपर्यंत पाहायला भेटले. चित्तथरारक लढती या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस बंटी दरेकरसाठी हा चेंडू आपण पाहतोय. पंकज साठेसाठी माफ करा, पुन्हा एकदा लेग बाईज मिळेल. अवंतर अतिरिक्त एक धाव मिळेल सरसवाडी संघाला. धावपलिकेवरती वाढ होत असताना पहा तब्बल 20 धावा षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पूर्ण होत आहेत. सातत्यानं प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा उत्स्फूर्त आपण पाहतोय. या स्पर्धेला गर्दी असते. यावेळेस पहा बंटी दरेकर सेट ऑन फायर, पॉवरफुल सक्सेसफुल खणखणीत षटकार. चला चेंडू घ्यायचा आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती पृथ्वीकंदच्या पहा बंटी दरेकरच्या बॅटमधून षटकार निघालाय. धावपलिकेवरती पाहतोय आपण 2 षटकांमध्ये तब्बल 26 धावा बनवले गेलेत पहा. एक ताबडतोड सुरुवात सरसवाडी फायटर संघाने मैदानामध्ये केलेली आपण पाहतोय. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात हा तुमचा अर्ध विजय असतो पहा आणि सुरुवात नक्कीच मजबूत केलेली आपण पाहतोय सरसवाडी संघाला. जिसकी नींव अगर मजबूत होती तो उसके ऊपर खड़ी होने वाली निश्चित रूप से जो इमारत होती है तो बहुत बड़ी होती है और बहुत मजबूत होती है. गोलंदाजी मार्कवरती पहा षटक क्रमांक 3 घेऊन लाला प्रजापती पुन्हा एकदा सांघिक 3 वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी तो मैदानामध्ये सज्ज असेल. वाईड चेंडू पहा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाहेर ठेवला. अवंतर चेंडू पंच घोषित करतायत.
अतिरिक्त एका धाव्याने धावफलक पुढे जाईल पहा. तब्बल 27 धावा धावफलकावरती असणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. यावेळेस 5 चेंडूला वेट केला आणि सुरेख फटका, परंतु तितकं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला HK फॅक्टरचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल पहा. केवळ सिंगल मिळेल. पुन्हा एकदा एका धाव्याने धावफलक पुढे. 28 धावा धावफलकावरती असणार आहेत. हा चेंडू यावेळेस पहा बिग करण्याचा प्रयत्न. फलंदाज बंटी दरेकरचा दरम्यानचा निर्धाव चेंडू असेल पहा. डॉट चेंडू जो पाहतो आपण लाला प्रजापतीचा. धावफलक स्थिर 28 धावा धावफलकावरती असणार आहेत पहा. डेड पंच चेंडू घोषित करतायत. लाला प्रजापती गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय. उत्तरार्धाकडे आपण पाहतोय की स्पर्धा हळूहळू जात असताना पहा अतिशय प्रेक्षणीय लढती या मैदानावरती. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक खाली येईल पहा आणि झेल सुटलाय. जीवदान मिळेल पहा बंटी दरेकरला. यावेळेस मात्र दोघांमधले कॉम्बिनेशन ओ हो पहा. खुदा देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. झेल सुटला आणि धावबाद होता होता देखील इथं फलंदाज पंकज साठे इथं आपण पाहतोय की वाचलेला असेल पहा. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. आणि इथे पाहतोय झेल सुटला. एक चूक त्यानंतर पुन्हा एकदा इथं गोलंदाजाने चूक केली आणि धावबाद करण्यामध्ये तो असमर्थ ठरला. दरम्यानच्या 2 धावेने धावफलक सनसवाडी संघाचं पुढे जाईल पहा. 30 धावा धावफलकावरती असणार आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असणारा. गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू पहा धीम्या गतीने टाकला होता. दरम्यान त्यावरती पहा सिंगल घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा इथे पूर्ण केल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे जाईल पहा 2 धावेने तब्बल 32 धावांवरती सनसवाडी संघाच्या. 81 धावांचा पाठलाग पाहतोय आपण. 2.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चला सामन्याला गती द्या. बराच काळपासून उत्कंठ असलेली स्पर्धा 1 ते 25 तारखेला स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. चला विनंती असेल पहा वेळ घेऊ नका. 25 तारखेला स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. त्यानंतर रोज 6 सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. प्रत्येक सामन्यामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला. यावेळेस बंटी दरेकर ब्रँडेड फटका. बंटी सेट ऑन फायर षटकार. चला चेंडू आतमध्ये घ्या. गगनचुंबी फटका बंटी दरेकरच्या बॅटमधून निघालाय. धावफलक पुढे जाईल पहा. या षटकाराला तब्बल 38 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. बाहेर गेलेले चेंडू घेणारे सगळे प्रेक्षक आपलं मनापासून आभार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बंटी दरेकर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. पॉवरफुल षटकार. ऋषि मंगेश मंगेश जो तुम ना मेरी बाहों में मैं तो सो नहीं सकता. खुदा ने तुझको दिया मुझे तुझे मैं खो नहीं सकता. मैं मर जाऊंगा अगर कभी कहना पड़ेगा ये सनम मैं तेरा ही हूं. थँक्यू विजय धन्यवाद. चला वेळ घेऊ नका. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती बनवले गेल्यात पहा 44 धावा. विजयाचं समीकरण असेल 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. सनसवाडी फायटर सनसवाडी संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये पहा. बंटी दरेकर आणि पंकज साठे. 44 धावांवरती फलंदाजी आपण पाहतोय की धावफलक जाऊन पोहोचलाय. पंकज साठेने पहा 8 चेंडूमध्ये 13 केल्यात. बंटी दरेकरनं बंटी दरेकरनं 10 चेंडूमध्ये 28 धावा बनवलेत पहा आणि त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. पृथ्वीकंद गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू गॅपमध्ये खेळला गेलाय. पाहायच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. बंटी दरेकर किती वेगाने पळतोय पहा. मानो बंटी के पैरों में इलेक्ट्रिक व्हील्स बैठा है हो.
इलेक्ट्रिक व्हील्स जसे काही त्याच्या पायामध्ये बसवलेत अशा प्रकारची त्याची फॉलोथ्रूमध्ये रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. अतिशय तेज आणि अतिशय वेगामध्ये पुन्हा एकदा हा चेंडू पंकज साठेसाठी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येईल दुसरीचा प्रयत्न बंटी दरेकर करतोय. पाहायचं यावेळेस पुन्हा एकदा सलगच्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. बेहतरीन लाजवाब अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी मधलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितलं आहे. इतकं वेगानं तशा प्रकारचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी सारंग राऊत आणि नितीन सातव उपस्थित आहेत. ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. या दोन्ही मंडळींचं मान्यवरांचं मनापासून स्वागत असेल. लाईव्ह आपण सामन्याचा आनंद घेतात. आपलं मनापासून स्वागत. यावेळेस पंकज साठेच्या बॅटमधून पाहायचं क्षेत्ररक्षक खाली येईल आणि पहिला फलंदाज सनसवाडी फायटर संघाचा पंकज साठेचे रोपण बाद. पहिला फलंदाज बाद झालाय पंकजच्या रूपानं. धावफलकावरती 48 धावा असताना नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये जयेश हरगोडे. 3.4 षटकांचा खेळ संपला. सामन्याचं इक्वेशन आपण बघूयात. 20 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण समोर असेल हा चेंडू यावेळेस पुरेपूर बॅटवरती टॅप होऊ शकत नाही. बंटी दरेकरच्या पहिली धाव वेगात घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. पाहायचं यावेळेस जयेश हरगोडे डेंजर झोनला होता परंतु पुन्हा एकदा इथे 2 धावा घेतल्या गेल्यात. दोघांमधलं रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आपला तो नाही. दोघांमधलं कॉम्बिनेशन समन्वय जो असतो कॉर्डिनेशन जे असतं ते फार गरजेचं असतं. ते इथं आपल्याला नक्कीच जाणवतंय. 2 धावा घेतल्या गेल्यात. पृथ्वीकांत पुन्हा एकदा असेल सज्ज. बंटी दरेकर सामना करेल यावेळेस. बंटी दरेकर यावेळेस काहीसा मिस टायमिंग झालाय. ओहो हो आणि दोघांमध्ये इथं चेंडू आतमध्ये येऊ शकला नाही आणि काहीसा प्रयत्न डीप लॉंगॉनचा जो खेळाडू होता आणि बंटी दरेकर इथे यावेळेस अफलातून लाजवाब बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं 3 धावा काढल्या गेल्या. काय चपळ खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा खेळाडू की अशा प्रसंगी तिसरी धाव घेणं किती जिकिरीचं होतं. त्या 3 धावा त्यानं पूर्ण केल्यात. धावफलकावरती आपण जाऊयात. तब्बल 53 बनवले गेल्यात. चला वेळ घेऊ नका. 53 बनवले गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 चेंडू आणि 28 धावा अशा प्रकारचं समीकरण आता समोर असेल 18 गेंदे और 28 रन की जरूरत. गोलंदाजी मार्कवरती 5व्या क्रमांकाचे षटक घेऊन जगन चव्हाण गोलंदाजी मार्कवरती असेल बंटी दरेकर 12 चेंडूचा त्यानं सामना केलाय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत आणि 33 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये किती वेगानं धावतोय पाहतो. काय होणार या सामन्याचं. आज की शाम किसे के नाम. पुन्हा एकदा यावेळेस बंटी दरेकर नावाचं वादळ मैदानामध्ये डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिलाय. बंगाली रसगुल्ला पॉवरफुल षटकार. धावफलक पुढे जाईल या षटकारानं. धावफलकावरती तब्बल 59 धावा. विजयाचं समीकरण बदलेल. 17 चेंडू आणि 22 धावांची गरज. 17 गेंदेवर 22 रन की दरकार. प्रयत्नांची पराकाष्ठा जर तुम्ही केली खऱ्या अर्थानं यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा बंटी दरेकर बॅक टू बॅक 1 बाउन्स 4 रन. आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये बंटी दरेकर करतोय. एका षटकारापाठोपाठ दुसरा चौकार खेळला गेलाय. धावफलक पुढे जाईल 63 धावा. सामन्याचं इक्वेशन बदलेल. 16 चेंडू
विजयासाठी 18 धावांची गरज असेल पहा. जगन चव्हाणच्या सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळलेत बंटी दरेकरनं. अतिशय सुरेख गोल फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते पहा. रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला लावणारी नक्कीच ही फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा जगन चव्हाणचा हा चेंडू फुलटॉस होता. पाहायचं यावेळेस क्षेत्ररक्षक आणि चेंडू बाहेर. लंबा खडा चेरन षटकार. थँक्यू. बंटी दरेकर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावते बा. अनेक वादळ येतात, अनेक वादळ जातात, परंतु काही वादळ अशी असतात की ती नेहमी स्मरणामध्ये राहतात पा. 15 चेंडूमध्ये बंटी दरेकरनं 49 धावा बनवल्यात पहा. बेहतरीन इनिंग. 6 षटकार आणि एका चौकाराचा त्याच्यामध्ये समावेश आहे. 15 चेंडूमध्ये 49 धावा करणारा बंटी दरेकर स्ट्राईक वरती पाहतोय आपण. ओहो, हा चेंडू यावेळेस जयेश हरगोडे पहा अतिशय वेगानं चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न होता. दरम्यानचा डॉट निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 69 बनवले गेल्यात. विजयाचं समीकरण बदललं पहा. 14 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण समोर असेल पहा. जयेश हरगोडे आणि बंटी दरेकर मैदानामध्ये किती आक्रमक खेळलाय. काहीचं कानमंत्र जयेशने दिलेलं आपण पाहतोय. यावेळेस पा पुढे सरसावत स्टेप आउट करून खेळलाय. अफलातून फटका षटकार. थँक्यू डीजे. बंटी दरेकर 17 चेंडूमध्ये 55 धावा केल्यात पहा. बेहतरीन इनिंग. लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन बंटी दरेकर द्वारा. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन तूफान आने के बाद सब कुछ अस्त व्यस्त कर देता है. बंटी दरेकर नावाचं वादळ मैदानामध्ये बघा. अतिशय स्फोटक आणि वादळी खेळी गेली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिस उद्ध्वस्त करून टाकलेत. गोलंदाजी फोडून काढली. पुन्हा एकदा बेहतरीन शॉट. इस बार देखना है. अंपायर डिसीजन पेंडिंग. देखना है क्या है. 4 रन 4 धावा. चौकार जो खेळला गेलाय. चला बाउंड्रीच्या बाहेर चला. त्या ठिकाणचे जे प्रेक्षक आहेत हे पहा सरसवाडी फायटर संघाचे मला वाटतं त्या ठिकाणी खेळाडू आहेत. आपण बाहेर या. बाउंड्रीच्या आतमध्ये थांबू नका. बरेचसे मला वाटतं खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. आपण बाउंड्रीच्या बाहेर थांबा. बाउंड्रीच्या आतमध्ये थांबू नका प्लीज. बाउंड्रीच्या बाहेर या. चला सामना सुरू होईल आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल पहा. चला वेळ लावू नका. बराचसा उशीर होतोय पहा. चला बाहेरून कोणत्याही प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी बोलायचं नाही पहा. आपण स्पर्धा अतिशय सुंदर प्रकारे सुरू आहे. मैदानाच्या बाहेर कोणी थांबू नका. आणि चौकार जो खेळला गेलाय पहा. धावपलकावरती आपण जाऊयात. बंटी दरेकरच्या बॅटमधून चौकार निघाला. दरम्यान षटक संपले ते 5व्या क्रमांकाचं बनवलं गेले ते 79 धावा. विजयाचं समीकरण पहा. 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. चला मैदानामध्ये पहा कोणीही थांबायचं नाही. बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी थांबू नका आणि बाहेरून कोणीही त्या ठिकाणी काही बोलायचं नाही. पंच मैदानामध्ये आहेत आणि आतमध्ये कोणी जायचं नाही पहा. सामना जिंकल्यानंतर जल्लोष बाहेर करा. आतमध्ये जाऊ नका. 12 चेंडू आणि 2 धावा असं 21 षट समोर असेल पहा. सामना करेल यावेळेस जयेश हरगोडे गोलंदाजी मार्कवरती पहा. अभिक हुजूर. दरम्यान हा चेंडू यावेळेस पहा यष्टीरक्षक पाठीमागे आणि झेलबाद होतोय. जयेश हरगोडे शिरोपाड. दुसरा फलंदाज बाद. चला न्यू बॅट्समन. केवळ 2 धावांची गरज असेल पहा. मैदानाच्या आतमध्ये सरसवाडी फायटर सरसवाडी संघाला 11 चेंडू आणि 2 धावांची गरज.
नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये पहा. राहुल सोनवणे मैदानामध्ये असेल पहा. दरम्यान हा चेंडू वाईड असेल पहा. चेंडू अवांतर घोषित केलाय. अतिरिक्त एका धावपलिकेवरती तब्बल 80 धावा आणि पहा सामना इक्वल असेल. विजयासाठी एका धावेची गरज असेल पहा सरसवाडी फायटर संघाला. सोमनाथ शेठ दरेकर यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. सनग्लो प्रायव्हेट लिमिटेड सरसवाडी सनग्लो क्रिकेट स्टेडियम. सोमनाथ शेठ दरेकर यांच्या मालकीचा असलेला सरसवाडी फायटर्स. आणि पहा हा चेंडू यावेळेस खेळला गेला क्षेत्ररक्षक खाली. झेल टिपलाय फलंदाज बाद. दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालाय पहा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास हरगोडे. विजयासाठी केवळ एका धावेची गरज असेल पहा सरसवाडी फायटर्स संघाला. हनुमंत दादा कंद उद्योजक यांच्या मालकीचा HK फायटर्स लोणीकंद, तर एका बाजूला सोमनाथ शेठ दरेकर यांच्या मालकीचा सणसवाडी फायटर्स सणसवाडी. आपण पाहतो आजच्या दिवसातील शेवटचा सामना. विजयासाठी पहा सणसवाडी संघाला एका धावेची गरज. यावेळेस पहा बीट केला गेलाय. दरम्यान डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जो टाकला गेलाय पहा. 9 चेंडू आणि 1 धाव अशा प्रकारची नक्कीच इक्वेशन आपण पाहतोय. बंटी दरेकर ऑन स्ट्राईक. दरम्यान हा चेंडू पाहतो आपण खेळला गेलाय पहा. लॉंग ऑनच्या दिशेने त्यावरती घेतली गेलेली सिंगल सामना जिंकलाय तो सणसवाडी फायटर्स सणसवाडी संघाचं मनापासून अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅचचं वितरण करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात सणसवाडी संघाला. आपण व्यासपीठासमोर यायचे पहा. तर HK फायटर्स लोणीकर संघाचं देखील मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण समोर यायचे पहा. मॅन ऑफ द मॅच झालेल्या सामन्याचा या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत.